रायगड जिल्ह्यातील पाली गावात वसलेलं श्री बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायक सिरीज मधला हा तिसरा गणपती आहे आणि हाच तो गणपती ज्याला त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते। अंबा नदी आणि सरसगड किल्ल्याच्या कुशीत वसलेलं हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखलं जातं। बल्लाळ हा गणेशाचा निस्सीम भक्त होता। एक दिवस त्याने मित्रांसह मोठी पूजा सुरू केली। पूजा पूर्ण होईपर्यंत मुलांनी घरी जाणे टाळले, त्यामुळे पालकांनी तक्रार केली। रागवून वडिलांनी पूजा बंद केली, मूर्ती फेकली आणि बल्लाळला मारले। जखमी अवस्थेतही बल्लाळ गणेशाची प्रार्थना करीत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेश प्रकट झाले, त्याला बरे केले आणि पाली गावात बल्लाळेश्वर म्हणून विराजमान झाले। मूळ फेकलेली मूर्ती धुंडी विनायक म्हणून ओळखली जाते। दगडी सिंहासनावर बसलेल्या विनायकाची ही स्वयंभू मूर्ती 3 फूट उंच असून पूर्वाभिमुख आहे। मूर्तीच्या डोळ्यात व नाभीत हिऱ्यांची सजावट आहे आणि पार्श्वभूमीवर रिद्धी सिद्धी चवर दाखवत आहेत। मंदिराचं बांधकाम मुरादाबादच्या श्री फडणीसांनी श्री या अक्षराच्या रूपात केलं आहे। या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 15 फूट उंच गर्भगृह आणि मंदिरात चिमाजी अप्पांनी आणलेली युरोपियन घंटा, 2 तलाव, भक्कम शिसे सिमेंटच्या भिंती आणि सोनेरी कळस हे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही कधी या पाली गावच्या बल्लाळेश्वर मंदिराला भेट दिली आहेत का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका।